नमस्कार, मी साधना मुळे. मुंबई वचननामामध्ये आपले सहर्ष स्वागत. चला पाहूया आजच्या ठळक बातम्या. मुंबई वाकोला पोलिसांनी कांदिवली आणि राम मंदिर परिसरातून 3 आरोपींना अटक करून एका ज्येष्ठ नागरिकाच्या अपहरणाचे प्रकरण उलगडले आहे आणि ज्येष्ठ नागरिकाची सुखरूप सुटका केली आहे. पीडित महिला एक मोठा कपड्यांचा व्यापारी आहे आणि कच्छहून मुंबईला प्रवास करते. 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत आल्यानंतर त्याच्या ओळखीच्या एका व्यक्तीने त्याला फोन केला आणि त्याच्या मित्रांसह त्याचे अपहरण केले. आरोपीने त्याच्या मुलाकडून 25 लाख रुपयांची खंडणी मागण्यास सुरुवात केली. पीडितेच्या मुलाने वाकोला पोलीस ठाण्यात FIR दाखल केला. त्यानंतर CCTV इत्यादीद्वारे आरोपींची ओळख पटली आणि नंतर त्यांना अटक करण्यात आली. वाकोला पोलीस स्टेशनमध्ये 25 तारीख पहाटे गुन्हा दाखल झालेला आहे आणि याच्यामध्ये एक गुजरातच्या राहणारा एक व्यापारी आहे. ते इथे नेहमी मुंबईमध्ये 3-4 दिवसासाठी येतात. ते 21 तारखेला इथे मुंबईला आले होते आणि त्या दिवशी त्यांची बोलणी झाली आरोपीसोबत आणि आरोपीने त्यांना फोन करून स्वस्त सोनं देतो असं सांगून त्यांना बोलून घेतलं होतं आणि गोरेगाव परिसरामध्ये त्यांना बोलून एका बिल्डिंगमध्ये एक 1 BHK फ्लॅट त्यांचे जे ऑफिस सारखं आहे त्याच्यामध्ये त्यांना बांधून त्यांनी ठेवला होता आणि त्याच्यानंतर जे पीडित आहे त्यांच्या मुलाला त्यांनी फोन केला होता आणि त्याच्याकडून 25 लाख रुपयाची डिमांड केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर आमची 5 ते 6 टीम आम्ही टोटल तयार केली होती आणि ते संपूर्ण गोरेगाव, बोरिवली आणि चांदिवली परिसरात तपास दरम्यान पाठलाग करत होते आरोपीच्या आणि 25 तारखेला रात्री म्हणजे काल रात्री याच्या डिटेक्शन झाला आणि आरोपीला पकडण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जे फिर्यादी आहे त्यांचे वडील आणि त्यांच्या सोबत सतीश यादव म्हणून अजून एक कट करावा जस्ट तपास करून आमची टीमने गुन्हा डिटेक्ट केलेला आहे आणि याच्यामध्ये 3 आरोपी आम्ही अटक केलेले आहेत. त्यांचे नाव आहे राधेश्याम सोनी, सतीश यादव आणि धर्मेंद्र रविदास. जे बळीत होते त्यांची सुटका करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यासोबत अजून एक अरुण कुमार चारण हे पण बळीत सोबत होते. त्यांना पण जे आरोपी आहेत त्यांनी तिथे त्या रूममध्ये ठेवला होता. त्या दोघांना आम्ही तिथून सुटका केलेली आहे आणि याचा पुढचा तपास वाकोला पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे. आपल्या मुंबई वचननामा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.